स्माइल इव्हिनिंग आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम ऑल. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. कसे आहात सगळे? स्वस्त मस्त तंदुरुस्त जबरदस्त. व्हेरी गुड. येस, सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहे आणि आपल्या न्यूमरोलॉजीसाठी आपल्याला एक सेपरेट नोटबुक करायची आहे. ठीक आहे. भरपूर नोट्स लिहायच्या आहेत. भरपूर तर रेकीचा आणि न्यूमरोलॉजीचा आपल्याला डिफरंट ठेवायचं आहे. ठीक आहे. जेणेकरून अजून तुम्हाला काही रिसर्च करता आलं तर याच नोटबुकमध्ये आपल्याला कंटिन्यू करता येईल. रेडी आहात का? सुजाता मॅडम, सुवर्णा मॅडम आल्यात. हो मॅडम. येस, सुरू करूया. नंबरला जाणून घ्यायला आवडेल का? नंबर्स काय असतात? आपल्या आयुष्यात नंबर खरंच महत्वाचे आहे का हो? आहेत का नंबरचं महत्व? बड्डेची वाट बघता का? वाट बघतो ना, आपला बड्डे कधी येईल. लकी नंबरचं महत्व आहे. माझा हा नक्की नंबर आहे. विश्वजित सर आलेत का? हो मॅम, वाटतं ना आवाज असं? येतोय. आवाज येतोय आज. हा. येतो. वाटतं ना की हे नंबर महत्वाचे आहे, ते नंबर महत्वाचे आहे, याचं मी काय करायचं? बरोबर का? तर आज आपण नंबरचं सायन्स जाणून घेणार की नंबर्स कशा आपल्या आयुष्यात काम करतात, त्याचं महत्व काय आहे, त्यांनी आपण त्याचा वापर करून सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो की आपल्या या नंबरला आपल्या पद्धतीने जर वापरता आलं, आपल्याला नंबर आपल्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये जे काही कामं असतात ते लकी नंबर्स, लकी डेज, या सगळ्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या किंवा एखाद्याचा स्वभाव, तर त्या व्यक्तीसोबत आपल्याला वागताना काय होतं? सोपं होतं. राईट. बोलायचंय आपल्याला सगळ्यांना. होतं का? काउन्सिलिंगला सोपं होईल का रेकीमध्ये? जेव्हा आपण नंबर समजून घेतलं, समोरचा व्यक्ती आपल्याकडे येतो आहे, त्याचा स्वभाव ओळखायला मदत होईल का नंबरच्या माध्यमातून? हो मॅम. होईल ना? येस. त्यासाठी आपण न्यूमरोलॉजीचा थोडासा अभ्यास करणार आहोत आणि तुम्ही जितकी इन्व्हॉल्वमेंट दाखवाल, तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल, तितकं तुम्हाला रिझल्ट मिळतील. येस शीतल मॅडम, बरोबर का? येस मॅडम. येस. सुरू करूया आजच्या सेशनला. न्यूमरोलॉजी बद्दल तुम्हाला हो काय हो. काय माहिती आहे? कोण सांगेल? न्यूमरोलॉजी बद्दल कोणी स्वतः अभ्यास केला आहे किंवा याच्या अगोदर कोणी कन्सल्ट केलं आहे किंवा नंबर्सला जाणून घेतलं आहे? थोडं थोडं मॅडम, असं युट्यूबला बघितलेलं. बरं. अजून? उज्ज्वला मॅडम. मी पण युट्यूबलाच मॅडम सर्च केलेलं. ओके. सुवर्ण. मॅडम, मी लहानपणी माझ्याकडे एक अंकगणित म्हणून बुक होतं. हा. अंकगणितच म्हणतात ना त्याला? अंकगणित, हा. अंकशास्त्र, अंकज्योतिष. हा, असं अंकगणित म्हणून एक बुक होतं. लहानपणी मी वाचायचे ते नेहमी. अच्छा. तर तेव्हा तुम्हाला त्याच्यात काय जाणवलं होतं? म्हणजे त्याच्यात काही ऍक्च्युली कनेक्ट वाटत होता? हो, ऍक्च्युली माझा शुभांक 6 होता. तर हम्म. त्यामुळे त्या 6च जास्त मी वाचायचे नेहमी. तर हो, तशा गोष्टी होत्या की अट्रॅक्टिव्ह व्यक्तिमत्व असतं, डोळ्यात खूप प्रेम, वात्सल्य असतं. बरोबर. आणि आपल्याबद्दल जाणून घेतलं की आपल्याला छान वाटतं ना की माझा स्वभाव असा आहे बा. हा हा. आणि मग चांगले तुम्ही पण गोष्टी माहिती पडतात की मी अशा पद्धतीने अरे हो, माझ्या स्वभावात असे गुणधर्म आहेत. आनंद हा होतो ना आपल्याला. हो. आणि त्यामुळे सेवा हे क्षेत्र निवडावं, मग नर्स, डॉक्टर या क्षेत्रात जावं असं. व्हेरी गुड. अजून? हा, निर्मला मॅडम. आपल्या नंबरचा आपण जास्त बघण्याचा म्हणजे शोधण्याचा प्रयत्न करतोय येस, असं बरोबर. वाटतं. आपण आपल्या नंबरचा शोधण्याचा प्रयत्न करतो किंवा माझे डेट ऑफ बर्थ, मला कुठले नंबर सुटेबल आहे, गाडीचा नंबर कुठला घ्यायचा, मग माझा मोबाईल नंबर माझ्यासाठी सुटेबल आहे का, असे असंख्य प्रश्न आपल्याला जेव्हा नंबरबद्दल माहिती पडतं की मला माझे नंबर कुठले फेवरेबल राहतील, मग मी या डेटला हे काम केलं तर काय राहील, तिथे मला यश मिळणार. बरोबर का? अशा पद्धतीने होतात गोष्टी. तर या नंबरलाच आपल्याला अजून थोडंसं डीपमध्ये जाणून घ्यायचं आहे. आणि डीपमध्ये नंबरचा, प्रत्येकाच्या नंबरचा म्हणजे 1 to 9 नंबर्स आहेत, याच्या व्यतिरिक्त सायन्स काहीच नाही.
1 ते 9 नंबरला जर आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतलं, त्याचे स्वभाव समजून घेतले, तर आपल्याला न्यूमरोलॉजी करायला म्हणजे समजून घ्यायला शिकायला सोपी आहे. अगदी ॲनालिसिस पण तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करू शकता. फक्त 1 ते 9 जे नंबर्स आहेत त्याचा स्वभाव, त्याचे गुणधर्म आपल्याला ओळखायचे आणि त्याचा स्वभावामध्ये होणारा बदल. कारण नंबर जाणून घेतल्यानंतर त्या पद्धतीने जर आपला साईड इफेक्ट आहे या नंबरची, हे काय निगेटिव्ह ट्रेड्स आहे, ते जर आपण बदलले, समजा एखाद्याचा स्वभावामध्ये हा गुणधर्म वाईट आहे आणि तो जर माझ्या लक्षात आला की मी माझ्या स्वभावामध्ये हा चेंजेस केले तर मला यश मिळेल, किंवा माझ्या स्वभावामध्ये मी हा चेंज केला तर मला काय होईल, याच्यामध्ये आयुष्यामध्ये प्रगती होईल. बरोबर ना? त्यासाठीच आपण नंबरचा अभ्यास करतोय. राईट? करेक्ट? येस. नक्की रेडी आहात तुम्ही सगळे? ओके. येस. मग आता आपल्याला मॅडम. नंबरला, हा बोला, कोण बोलतंय? कोणाचा काही प्रश्न होता तो आहेत का? शीतल मॅडम तुमचा? सुजाता मॅडम शक्य असेल तर कॅमेरा ऑन करून बसा. आवाज ब्रेक होतोय मॅडम तुमचा. माझा आवाज ब्रेक होतोय? निर्मला मॅडम माझा आवाज हो येतोय? हो मॅम, येतोय व्यवस्थित. शीतल मॅडम आवाज येतोय व्यवस्थित? येतोय मॅडम व्यवस्थित. येतोय हा. येतोय येतोय. हा. ओके. थँक्यू. येस. तर आता आपण हे सायन्स शिकणार आहे. या सायन्समध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे तर तुमचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे, की तुम्ही नंबरला कशा पद्धतीने घेणार. कुठलाही नंबर निगेटिव्ह नसतात. मी पुन्हा क्लिअर करते तुमच्यासोबत की हा नंबर वाईट आहे, हा नंबर चांगला नाही आहे, मग हा माझा अनलकी नंबर आहे. आपल्याला सुटेबल नंबर आपण जर चांगल्या पद्धतीने यूज करायला शिकलो तर कुठलाच नंबर काय आहे वाईट होणार नाही. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला नंबरला समजून घेणं खूप गरजेचं आहे. कुठलेच नंबर जेव्हा आपण प्रत्येकाचा गुणधर्म समजून घेतलं तेव्हा आपल्याला कुठलेच नंबर वाईट वाटणार नाही. हा, तेव्हा आपल्याला हे वाटेल की अरे या व्यक्तीला मी या चांगल्या पद्धतीने ओळखू शकते आहे आणि यांनी हा बदल केला तर याच्या आयुष्यामध्ये काय होईल, प्रगती होईल. ठीक आहे. इन शॉर्ट काय आहे, आपण काउन्सिलिंग करणार. तुम्ही पहिल्यांदा काउन्सिलिंगचंच काम करणार. ही हिलिंग म्हणजे काउन्सिलिंग म्हणजेच काय, आपण समोरच्याचा प्रॉब्लेम समजून घेणं, तो समजून ॲनालिसिस करणं आणि त्याला सोल्युशन सजेस्ट करणं. कंपल्सरी नाही आहे. कळतंय? त्याच्या आयुष्यामधले प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी आपण एक स्टेप घेतोय. स्टेप म्हणजे काय, प्रॉब्लेम्स म्हणजे काय, 3च चॅलेंजेस आहेत लाईफमध्ये: हेल्थ, वेल्थ आणि मनी. मनी रिलेशन. रिलेशनशिप. हे 3च प्रॉब्लेम्स आपल्याला प्रत्येकासाठी सॉल्व्ह करायचे आहे. आणि आपल्याही आयुष्यामधले हे 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना रेकी सोबत आपण न्यूमरोलॉजीचा काय करतो, सपोर्ट घेत असतो. रेकी सोबत आपण न्यूमरोलॉजीचा सपोर्ट घेत असतो. तर न्यूमरोलॉजीमध्ये काय आहे, नुसतं नंबर्सचं सायन्स खूप जुनं आहे. जसं आपल्याला न्यूमरोलॉजी, अंकशास्त्र भरपूर जुनं आहे. हे आता आपण सगळे लोक स्टडी करायला लागले, लकी नंबर घ्यायला लागले, म्हणून आपल्याला नंबरचं महत्त्व कळायला लागलं. पण हे शास्त्र भारतातलंच आहे आणि अगदी खूप जुनं शास्त्र आहे. याचा शोध आपण आता सध्या खूप रिसेंटली आपण न्यूमरोलॉजीनुसार नावं तयार करणं, न्यूमरोलॉजीनुसार आपले जे काही नंबर्स आहे, डेट ऑफ बर्थचं कॅल्क्युलेशन करतो, नंतर आपल्या आयुष्यामध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करतो. पण हे शास्त्र आधीपासून आहे. जसं ज्योतिषशास्त्र आहे, दिशा होत्या, बरोबर, तशा पद्धतीने नंबर झाले, शून्याचा शोध लागला. आणि त्याच्यानंतर प्रगती सुरू झाली. मग आता आपल्याला नंबर्समध्ये आपण इथे 3 पद्धतीने न्यूमरोलॉजीचा स्टडी करतो. एक त्याला म्हणतात, एक जे आपण शिकणार आहोत जनरली फाउंडेशन कोर्समध्ये बेसिक न्यूमरोलॉजी जो आपण घेतोय त्यामध्ये आपण लोशू ग्रीड ही एक टेक्निक शिकणार. पायथागोरस ग्रीड ही एक टेक्निक असते आणि त्यानंतर असतं जे म्हणजे वेदिक ग्रीड. वेदिक ग्रीड आणि थोडंसं ज्योतिषशास्त्र सिमिलर आहे. वैदिक ग्रीड आणि ज्योतिषशास्त्रामध्ये काही जास्त फरक नाहीये. 3 पद्धतीच्या आपण न्यूमरोलॉजीला काय करणार आहे, स्टडी करणार आहोत. परत सांगा ना मॅडम एकदा 3 पद्धत. 3 पद्धती कुठल्या आहे, जो आपण वैदिक ग्रीड स्टडी करणार,
वैदिक वैदिक ग्रीड स्टडी करणार. ओके. लोशू ग्रीड आणि न्यूमरोलॉजीचे टाईप आहे. आपण स्टडी लोशू ग्रीड करणार आहोत, लोशू ग्रीडचा अभ्यास करणार आहोत. पण न्यूमरोलॉजीचे टाईप कोणते कोणते आहेत तर तुम्ही लोशू ग्रीड आहे एक, वैदिक ग्रीड आहे आणि पायथागोरस ग्रीड. 3 पद्धतीने आपण अभ्यास करत असतो. लोशू ग्रीड म्हणजे काय? आपण जे जनरली वापरणं जाणारं श्री ग्रीड म्हणतात, लक्ष्मी ग्रीड. लोशू ग्रीडला काय नाव आहे? लक्ष्मी ग्रीड. काय तुम्ही असं ऑप्शन मध्ये पण टाकू शकता लोशू ग्रीडला लक्ष्मी ग्रीड म्हणून. हे स्टडी करताना मग आपला येतो भाग्यांक, मुलांक, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला स्टडी करायचं. त्याच्या सर्वात पहिल्यांदा आजची डेट ऑफ बर्थ लिहून ठेवा. आजची डेट, जो काही कोणी जन्मलं असेल तर त्याची डेट ऑफ बर्थ काय येईल ती, आणि त्याच्या खाली तुमची तारीख लिहायची आहे. बरोबर, आजची तारीख प्रत्येकाने मेन्शन करायची आहे आणि त्याच्या खाली तुमची डेट ऑफ बर्थ लिहिली. बड्डेची तारीख माहिती आहे ना प्रत्येकाला? माझा वाढदिवस कधी आहे, येणार आहे, जानेवारीमध्ये आहे, ऑगस्टमध्ये आहे. वाट बघतो ना आपण सगळेजण वाढदिवसाची. सगळ्यांनी आपली डेट ऑफ बर्थ लिहायची आहे आणि मग मी तुम्हाला पुढे कॅल्क्युलेशन शिकवते. झालंय? लिहिलंय सगळ्यांनी? आजची तारीख लिहायची आहे, रोजची तारीख आपल्याला लिहायची आहे. ठीक आहे? आणि त्याच्या डेट ऑफ बर्थ लिहा तुमची. आता आपण काय करू, तुमचा भाग्यांक आणि मूळांक. भाग्यांकाला मी काय म्हणणार आहे? डेस्टिनी नंबर. भाग्य शोधायचं, आपलं भाग्य कशात उजळणार आहे ते आपण स्टडी करणार. आणि मुलांक म्हणजे काय? तुमचा मेन नंबर, ज्याच्यामध्ये तुमचा स्वभाव आपल्याला अनालिसिस करता येतो. एखाद्याचा मूळांक म्हणजे काय? मूळ अंक आपण त्याला पर्सनॅलिटी नंबर म्हणतो. काय म्हणतो शीतल मॅडम? पर्सनॅलिटी नंबर. लिहून घ्या. मूलांक म्हणजे काय? पर्सनॅलिटी नंबर. आणि भाग्यांक म्हणजे काय? माझा डेस्टिनी नंबर किंवा लाईफ पाथ नंबर पण म्हणतात त्याला. मग आता कॅल्क्युलेट कसं करायचं? कोणाचं उदाहरण घ्यायचंय? घेऊया प्राजक्ता मॅडमची डेट ऑफ बर्थ. मॅम मुलांक म्हणजे काय? मूलांक म्हणजे आपला पर्सनॅलिटी नंबर. आणि मूलांक भाग्यांक? नंबर, हा, पर्सनॅलिटी नंबर. आणि भाग्यांक म्हणजे डेस्टिनी नंबर. ठीक आहे? हा, आता आपण प्राजक्ता मॅडमची डेट ऑफ बर्थ बघूया. समजा त्यांची तारीख आहे 24. ठीक आहे, 24. त्यांचा मंथ कुठला आहे? जानेवारी. जानेवारी. हम्म. बरोबर. जानेवारीचा हम्म. आपण काय घेतलं? पहिला महिना येतो म्हणून जानेवारीचा 1. आणि नंतर येतो आहे त्यांचं इयर 1993. आता 24 जे आपली तारीख आली, पहिली त्यांची 24 तारीख आली. हा काय झाला? त्यांचा मूलांक झाला. तुमची तारीख कॅल्क्युलेट करा पहिल्यांदा. मूलांक कोणाची 18 येते, कोणाची 20 येते, त्यांनी आपला मूलांक कॅल्क्युलेट करा. आपला हा मूलांक कॅल्क्युलेट करायचा. 24नी त्यांचा मूलांक काय येतोय? 6 येतोय. आलाय का? सगळ्यांचं कॅल्क्युलेट करता आलाय का? हो मॅम. नक्की? हो. हा. हा, शीतल मॅडम जमलंय तुम्हाला? मूलांक किती आहे तुमचा? हो मॅडम जमलंय. एक आहे. 1 आहे. व्हेरी गुड. येस. सुवर्णा मॅडम जमलंय? हा जे मॅम. 19 तारीख आहे तर 9 आणि 1 10चं 10 एक होतं म्हणजे घेतलं. 1 येतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. विश्वजित सर जमलंय का? हो मॅम जमलंय. 9 येतोय मला. 9 येतो. बरोबर. हा. आता आपण पहिल्यांदा आपला मूलांक सगळ्यांना जमलाय का? सुजाता मॅडम, तेजस्विनी मॅडम, तेजस्वी मॅडम, उज्ज्वला मॅडम, सगळ्यांना जमलंय? निर्मला मॅडम? हो हो मॅडम. मॅडम जमलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपल्याला काय करायचंय? कॅल्क्युलेट भाग्यांक कॅल्क्युलेट करायचंय. भाग्यांक कॅल्क्युलेट करताना पूर्ण डेट ऑफ बर्थची टोटल करायची आहे. भाग्यांक कॅल्क्युलेट करताना काय करायची? पूर्ण डेट ऑफ बर्थची टोटल करा. 6 येते मॅडम. तुमचं किती येते? 6 येते. व्हेरी गुड.
हो. ते 42 येत आहे सगळी बेरीज. तर 4 आणि 2 6. बर, तुमचं 42 वरनं व्हेरी गुड, छान कॉम्बिनेशन आहे. अजून? माझा पण 6च येतोय मॅडम. ठीक आहे, अजून? माझा पण 6. व्हेरी गुड. बापरे, खूप सारे 6 6 आहे. माझा 5 येतोय मॅम. ओके, व्हेरी गुड. बिझनेस नंबर? माझा 4 आहे मॅडम. ठीक आहे, 4 आहे. ओके, माझा 2 येतोय मॅडम. ठीक आहे, 2 आहे. याचा काय आला? प्राजक्ता मॅडमचा 2 नंबर वरती आला. डेस्टिनी नंबर काय आला? 2. 6 सॉरी 2. हा. हा. आता मॅडम काय लिहितील? नेहमी लिहिताना मॅडम काय लक्षात ठेवतील? की मॅडमचा पर्सनॅलिटी नंबर. मॅडमचा पर्सनॅलिटी नंबर काय आहे? मी आता बोलताना पण तेच लक्षात ठेवणार आहे तुमच्याबद्दल पण. हा, बोलताना शिकवताना माझ्या तोंडातून तुम्ही पर्सनॅलिटी नंबरच ऐकाल. मॅडमचा पर्सनॅलिटी नंबर काय आहे? 6 आहे आणि डेस्टिनी नंबर आहे 2. आता तुमच्या घरातल्यांचा कॅल्क्युलेट करून बघा, जमतोय का? हा झाला प्राजक्ता मॅडमचा, हा आपल्यासाठी नाही लिहायचा, हा फक्त मॅडमसाठी आहे. आता तुमच्या फॅमिली मेंबर्सचा जमतोय का? तुमचे मुलं, आई वडील, त्यांचं काही जमतंय का? बारा, 22. 20, 24, 25, 26, 27, 28. ठीक. अरे वा. सगळे लहान झाले का आता? गणित करायला लागलो ना आपण. सगळ्यांचं कॅल्क्युलेट करा, ज्यांचं ज्यांचं आपले फॅमिली मेंबर्स आहे, कारण हा बेस आहे. इथे जर आपल्याला जमलं ना, मग पुढे जायला सोपं जातं. सतरा, 20, 23, 24, 24, 10, 34, 7. झालंय? जमतंय? झालं. विश्वजित सर, 30. हो मॅम. काढला आई बाबांचा, बहिणीचा? हो. 5. तेजस्वी मॅडम जमलंय का? तेजस्विनी मॅडम, हो मॅडम. सुवर्णा मॅडम, सगळ्यांना जमलंय? शीतल मॅडम जमतंय? हो मॅम. शीतल मॅडम जमलं तुम्हाला? 20 आलं तर 2च घ्यायचं हा, ना. 20 आले तर 2च घ्यायचं. 20 आले तर 2. ओके. आता प्रत्येकाला 2 नंबर मिळाले. एक मिळाला पर्सनॅलिटी नंबर, एक मिळाला डेस्टिनी नंबर, मुलांक आणि भाग्यांक. आपल्याला आपला मुलांक काय सांगतो, किंवा कुठल्याही व्यक्तीचा मुलांक काय सांगतो? त्या व्यक्तीचा स्वभाव. पर्सनॅलिटी म्हणजे आपली नेचर कशी असेल. काय बोलली मी? मुलांक काय सांगतो आहे? त्या व्यक्तीची नेचर कशी असेल. ठीक आहे. आणि भाग्यांक काय सांगतो आहे? त्या व्यक्तीने कुठला रस्ता पकडायला पाहिजे. भाग्यांक काय सांगतोय? की त्या व्यक्तीने कुठला रस्ता पकडायला पाहिजे जेणेकरून त्या व्यक्तीला सक्सेस मिळणार. कळालं?
नेचर कशी असेल हा पहिला पॉइंट. आपली पर्सनॅलिटी म्हणजे माझी नेचर, माझा स्वभाव, माझे स्वभावाचे गुणधर्म, माझ्या कॅरेक्टरिस्टिक्स. माझी डेस्टिनी नंबर म्हणजे काय, माझा लाईफ पाथ, माझा रस्ता कुठला असायला पाहिजे, मी कुठल्या रस्त्याने गेल्यावरती मला सक्सेस मिळणार. हम्म. अंडरस्टँड? कळालं? हे 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. मुलांक आणि भाग्यांक जमलाय. आता आपण एक गोष्ट बघूया की हे जे स्टडी करतो आहोत तेव्हा आपल्याला प्रत्येक नंबरला काहीतरी म्हणतात. स्टोरी सांगण्यापेक्षा मी प्रत्येक नंबरला काहीतरी म्हणतात. जसं जे काही तुम्ही लिहून घेऊ शकता, मी सांगता त्या पद्धतीने. एक नंबरला काय म्हणतात माहितीये? आपण नंबर 1 पासून चालू करू. ज्यांचा डेट ऑफ बर्थ, जे लोक 1 तारखेला, नंतर 10 तारखेला किंवा 19 किंवा 28 तारखेला जन्मले, ते 1 नंबरचे म्हटल्या जातील. बरोबर का? पर्सनॅलिटी नंबर 1. जे व्यक्तिमत्व 1 तारीख, 10 तारीख, 19 तारीख, बरोबर, आणि 28 तारखेला जन्मले असतील त्यांना काय म्हणतो आपण? त्यांना काय म्हणतो आपण? 1 नंबरची पर्सनॅलिटी म्हणतो. मग 1 नंबरच्या पर्सनॅलिटीचे गुणधर्म आपण डिटेलमध्ये स्टडी करणारच आहोत. त्या अगोदर 1 नंबरच्या पर्सनॅलिटीला म्हणतात सन. काय म्हणतात? सूर्य म्हणतात. 1 नंबरच्या पर्सनॅलिटीला म्हणतात सूर्य. सूर्य म्हणजे काय? राजा. सूर्य कोण आहे? बिगेस्ट प्लॅनेट, सोलार सिस्टीम त्याच्यावरती डिपेंड आहे. तो जर, बरोबर का? सोलार सिस्टीम सूर्यावरती डिपेंड आहे. त्याच्याशिवाय होईल का आपलं? सूर्य नाचला की आपल्याला करमतं का? मनावरती हम्म. मळब आल्यासारखे होते. दिवस निघाल्यासारखा वाटत नाही सूर्य बघितल्याशिवाय. वाटतो? मग 1 नंबरला जन्मलेली व्यक्ती कशी राहील? सूर्यासारखी तेजस्वी राहणार. मग घरामध्ये सूर्य कोण आहे सांगा बरं? आपल्या घरातला सूर्य कोण आहे? तर आपले वडील. वडील. बरोबर? वडील. आपल्या वडिलांच्या सारखं जर वडील नसले, आई माया करते, सगळ्या गोष्टी आहे. जसं आईशिवाय घराला घर पण राहत नाही, वडिलांशिवाय आधार वाटतो का आपल्याला? वडील नसले ना तर त्यांना विचारायचं की ज्यांना वडील लहान वयात गेलेले आहेत, बरोबर, त्यांचं आयुष्य कसं असतं ना, कल्पनाही नाही केल्या जात. वडिलांशिवाय आपल्याला कल्पना पण होत नाही. होते? मग काय सांगितलेलं आहे की पर्सनॅलिटी नंबर 1 जो आहे तो वडिलांच्या जागेवरती आहे. आपल्याला जर आपला सूर्य चांगला करायचा असेल तर आपण वडिलांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. म्हणून मला काय मिळणार आहे? माझी पर्सनॅलिटी नंबर 1 आहे. जर पण माझ्याकडे माझा सूर्यग्रह चांगला नाहीये तर मला काय मिळणार? मान सन्मान प्रतिष्ठा मिळणार नाही. आणि जर ही गोष्ट पाहिजे असेल तर मी माझ्या सूर्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कळालं प्रत्येकाला? पर्सनॅलिटी नंबर 1 म्हणजे काय आहे? सूर्य आहे. आपण सूर्याला काय म्हणतो आहे? राजा म्हणतो आहे. आणि जर राजा बघतो आहे तर सूर्याला आपण म्हणतो आहे वडिलांचा दर्जा दिलेला आहे. कळालं? सूर्याला वडिलांचा दर्जा दिलेला आहे. त्याचे अल्फाबेट पण लिहून घ्या. अल्फाबेट काय येतात? AIJQI. सूर्याचे अल्फाबेट काय आहे? AIJQI. झालं इथपर्यंत? सूर्याचे अल्फाबेट लिहिलेत तुम्ही, AIJQI. आता येऊ आपण चंद्रावरती. ज्यांचा जन्म 2 तारखेला, 20 तारखेला, 11 तारखेला किंवा 29 तारखेला झाला असेल त्याला आपण काय म्हणतो? पर्सनॅलिटी नंबर 2. त्याला काय म्हणतो आपण? पर्सनॅलिटी नंबर 2 म्हणतो. मग सूर्यानंतर कोण येतं? चंद्र येतो. ज्या लोकांना, त्यांना काय म्हणतो आपण? 2 नंबरची पर्सनॅलिटी आहे, चंद्र आहे. आणि चंद्रमा म्हणतो. चंद्रमा, बरोबर? म्हणजे काय? चंद्रमा. मा म्हणजे काय? आई. बरोबर? आपण चंद्रमाला, चंद्रमा म्हणजे आपल्या आईकडनं आपल्याला चंद्र व्हायब्रेशन मिळतात. जर आपल्या आईसोबत आपले नाते संबंध चांगले नसतील
तर याचा अर्थ आपला काय आहे, चंद्र वीक झालेला आहे. आणि जर आपल्याला आपल्या आईसोबतचे नातेसंबंध चांगले करायचे असतील तर आपल्याला दोन्ही बेनिफिट होतात. आईचं नातं जर चांगलं असेल तर काय होईल, तुमचं ऑलरेडी चंद्र चांगला आहे, सूर्य पण चांगला आहे आई वडिलांसोबत, म्हणून सांगितलंय पहिल्यांदा आपल्याला मातृदेवो भव पितृदेवो भव आधी सांगितलं जायचं. का इनडायरेक्टली रेमेडी होत्या त्या. आई म्हणजे कोण येतं, आपली सासू पण येते. आई म्हणजे काय, आईच्या जागेवर आपली सासू पण येते. जेव्हा आपल्या सासूसोबतचे आपले संबंध बिघडलेले असतील तेव्हाही आपला चंद्र काय होईल, डिस्टर्ब होतो. ठीक आहे. आपल्या सासऱ्यांसोबत किंवा वडीलधाऱ्या व्यक्तिमत्वांसोबत आपलं जर जमत नसेल तरी पण आपण काय करतोय, सूर्य डिस्टर्ब करतोय. कळालं. आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नंबर 2 चे अल्फाबेट्स कुठले येतात. नंबर 2 चे अल्फाबेट्स BKR. नंबर 2 चे अल्फाबेट्स काय येतात, BKR. झालंय. हो. शीतल मॅडम. हो मॅडम. हा, पुढे जाऊया. हो. आता आपण नंबर 3 वरती येऊ. जे व्यक्तिमत्व कुठल्याही महिन्याच्या 3 तारखेला किंवा 12 तारखेला, 21 तारखेला किंवा 30 तारखेला ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना आपण काय म्हणतो, पर्सनॅलिटी नंबर 3. पर्सनॅलिटी नंबर 3 म्हणतो. आणि त्याला काय म्हणताय, गुरुचे व्हायब्रेशन जन्माला आलेला आहे. काय आहे, गुरुचे व्हायब्रेशन घेऊन जन्माला आलेला व्यक्ती. 3 म्हणजे काय, देवगुरु बृहस्पती. याचे स्वभाव आपण डिटेलमध्ये स्टडी करणार, डोंट वरी. सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. 3 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीला काय म्हणतो आपण, गुरुच्या व्हायब्रेशननी जन्म घेतलेला आहे या व्यक्तीनी. झालं. मग आता याचे अल्फाबेट्स लिहून घ्यायचे आहेत. गुरुचे अल्फाबेट काय येतात, CGLS. आपण बघूया गुरुचे अल्फाबेट काय येतात, CGLS. CGLS. झालं. पुढे जायचं. हो मॅडम. हा, आता ज्या व्यक्ती कुठल्याही महिन्याच्या 4 तारखेला, 13 तारखेला किंवा 22 तारखेला, 31 तारखेला, कुठलाही महिना असू द्या, 4 तारीख, 13 तारीख, 22 तारीख आणि 31 तारीख, अशा तारखेला जन्मलेले असतील त्यांना आपण काय म्हणतो, पर्सनॅलिटी नंबर 4. काय म्हणतो, पर्सनॅलिटी नंबर 4. आपल्या आजूबाजूला बघायला, म्हणजे आपण जेव्हा स्वभाव टेस्ट करू ना सगळ्यांचे, सगळ्यांचे. समजेल. आता 4 नंबर कोणत्या पर्सनॅलिटीसाठी आहे, जर आता जसं आपण बघितलं की सूर्यासाठी 1 नंबर आहे, चंद्रासाठी 2 आहे, गुरुसाठी 3 नंबर आहे, तसा 4 नंबर कोण आहे, राहू आहे. 4 नंबर काय आहे, राहूचे व्हायब्रेशन आहेत. राहू म्हणजे युरेनस, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, युरेनस. राहू काय आहे, शॅडो प्लॅनेट आहे. मॅडम हे 4 नंबरच आहे ना? हो, 4 नंबर काय आहे, राहू आहे. लिहिलंय. याला काय म्हणतात, पर्सनॅलिटी नंबर 4. त्याचे अल्फाबेट कुठले आहे, DMT. अल्फाबेट कुठले आहे, DMT. DMT. झालंय सगळ्यांचं लिहून. येस प्राजक्ता मॅडम, विश्वजित सर. हो हो मॅडम, मॅम. लिहिलंय. हा, पुढे जाऊया. हम्म. हा, हो. आता पुढचा नंबर येतो आहे ज्यांचा जन्म 5 तारखेला, 14 तारखेला आणि
23 तारखेला झालेला असेल त्यांना आपण काय म्हणतो आहे? मर्क्युरी म्हणतो आहे, बुध म्हणतोय. 5 तारीख, 14 तारीख, 21 तारीख, 21 नाही सॉरी 23 तारीख बुध म्हणतोय, बुध म्हणतो आहे. बुध हा राजकुमार आहे. कोण आहे? राजकुमार. मला सांगा राजकुमार कसा असतो? आपल्या घरातली मुलं कशी असतात सांगा बरं? सांगा ना, आपले मुलं कसे असतात? थोडीशी हट्टी, त्यांच्या मनाप्रमाणे करावं लागते असे. बरोबर बरोबर. अजून लहरी असतात. लहरी हो असतात. ना. आणि कधी खूप हॅपी, कधी खूप सॅड, कधी जिथे गेले तिथे तसे होऊन जातात, तसे वागायला सुरुवात करतात, मित्रांमध्ये गेले ते बरोबर. मित्रासारखे होतात. राईट. मजा मजा मौज मस्ती, लहान मुलांना काहीच नसते. राजकुमार कसा आहे? राजकुमार आहे ना शेवटी. बरोबर. मग बुध हा काय आहे? राजकुमार आहे. 5 नंबरचे व्हायब्रेशन म्हणजे बुध राजकुमार. आणि त्यांचे अल्फाबेट काय आहे? EHNX. 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 झालेत सगळ्यांचं? पुढे जाऊया. येस मॅम. हा विश्वजित सर. हो मॅम, झाले. हा ओके. आता पुढे येतो आहे नंबर 6 म्हणजे काय? कुठल्याही महिन्याच्या 6 तारखेला किंवा 15 तारखेला किंवा 24 तारखेला एखादी व्यक्ती जन्मलेली असेल तर त्याला आपण काय म्हणतो? पर्सनॅलिटी नंबर 6. पर्सनॅलिटी नंबर 6 म्हणजे काय? व्हीनस, शुक्र. शुक्र कोण होते? राक्षसांचे गुरु. कोण होते? राक्षसांचे गुरु, शुक्राचार्य. शुक्र कोण होते? शुक्राचार्य, राक्षसांचे गुरु. झालंय. याचे अल्फाबेट काय येतील? UVW. अल्फाबेट काय आहे? UVW. झालं उज्ज्वला मॅडम, तेजस्विनी मॅडम, हो तेजस्वी मॅडम, हो मॅम. निर्मला मॅडम झालंय? हो मॅम. हं. हो मॅम. जायचंय पुढे. हो UVW कशाचे अल्फाबेट झालेले आहेत? शुक्राचे झालेत. अल्फाबेट लिहून घेतले शीतल मॅडम? हो. हा. आता जायचं आहे पुढे, अजून आपण प्रोसेस करतोय पुढे. पुढचा नंबर येतो आहे ज्यांचा नंबर कुठलाही 7 तारखेला जन्मलेले लोक असू द्या किंवा 16 तारखे असू द्या किंवा 25 तारखेला जन्मलेले आहेत. जे कुठल्याही महिन्याच्या 7 तारीख, 16 तारीख आणि 25 तारखेला जन्मलेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो आहे? पर्सनॅलिटी नंबर 7 म्हणतोय. त्यांना काय म्हणतोय? पर्सनॅलिटी नंबर 7. कशाचा आहे? केतू आहे. केतू आहे. नेपच्यून इंग्लिशमध्ये काय म्हणतात? नेपच्यून. नेपच्यून म्हणतो आहे. केतूला कसं बघितलं जातात? आपले साधू संत जे आहेत ना, गुरु साधू संत, गुरु तर वेगळे पण साधू संतांना संत म्हणतात. संत कसे असतात? संथ असतात, शांत असतात. बरोबर. पण संतांची वाणी खरी होते. संतांनी सांगितलेल्या गोष्टी, राईट. संतांचं वागणं कसं असतं? त्याच पद्धतीने हे पर्सनॅलिटी नंबर 7 असतात. आपण हळूहळू डिटेलमध्ये जाणार आहोत. केतू, नेपच्यून आपण म्हणतो कुठल्याही महिन्याच्या 7 तारीख, 16 तारीख किंवा 25 तारखेला जन्मले त्यांना आपण म्हणतोय पर्सनॅलिटी नंबर 7. यांच्यासाठी अल्फाबेट कुठले आहे? OZ. OZ. कुठले आहे? OZ लिहिले.
पुढे जायचं. झालंय लिहून सगळ्यांचं? हो मॅम. पुढे जाऊया आता. पुढचा नंबर आहे, ज्या व्यक्ती कुठल्याही महिन्याच्या 8 तारखेला किंवा फॉर एक्झाम्पल 17 तारखेला जन्मलेले असतील, कोणी 26 तारखेला जन्मलेले असतील, त्यांना म्हणतो आपण पर्सनॅलिटी नंबर 8. 8, 17 आणि 26 त्यांना म्हणतो पर्सनॅलिटी नंबर 8. पर्सनॅलिटी नंबर 8 कशाचा आहे? शनीचा नंबर आहे. घाबरून जायचं नाही. सॅटर्नचा नंबर आहे आणि कर्मफलदाता आहे. बरोबर? जसं कर्म कराल. आपल्या घरातले आजोबा, एकदम म्हातारे आजोबा, ओल्डेस्ट प्लॅनेट म्हणजे काय? शनी. म्हातारे आजोबा कसे वागतात? चुकलं की रागवतात? रागवतात ना? आणि बरोबर असलं की समजून सांगतात, लाड करतात, प्रेमाने वागतात. पण त्यांचं बोललेलं आपल्याला कधी कधी आवडत नाही, की अरे काय सांगता आहे, कसे बोलता आहेत. पण ते जे सांगताय ते आपल्या कल्याणासाठी सांगतात. बरोबर? तशाच पद्धतीने शनी हा ग्रह असतो. त्याला आपण जाणून घेणार आहोत. कुठल्याही महिन्याच्या 8 तारीख, 17 तारीख किंवा 26 तारखेला जी व्यक्ती जन्मलेली आहे, आपण त्यांना पर्सनॅलिटी नंबर 8 म्हणतो आहे. त्यांच्यासाठी अल्फाबेट आहे पी आणि एफ. पी आणि एफ. ठीक आहे? पी आणि एफ ना मॅडम? पी आणि एफ. हा. झालं? पुढे जाऊया. हो मॅडम. हा. आता पुढचा येतो आहे नंबर 9. शेवटचा नंबर आहे. आता नंबर 9 म्हणजेच काय? कोणत्याही महिन्याच्या 9 तारीख, 18 तारीख किंवा 27 तारीखला जन्मलेली व्यक्तिमत्व, त्याला आपण काय म्हणतो? नंबर 9. कुठल्याही महिन्याच्या कुठले कुठले 9 तारीखला जन्मलेली आहे, 18 तारखेला किंवा 27 तारखेला जन्मलेले व्यक्तिमत्व आहे, त्याला नंबर 9 म्हणतोय. नंबर 9 कोण आहे? मंगळ आहे. 9 नंबर काय आहे? मंगळाचा आहे. मंगळ कसा आहे? मोठा लाल कलरचा आहे. खूप पॉवरफुल नंबर आहे. कसा आहे? खूप पॉवरचा नंबर आहे. आणि मंगळ शेवटी 9 नंबरमध्ये सगळं संपतं का? की कंप्लीट झालंय बघा. बरोबर ना? 1 पासून आपण सुरुवात करतो आणि 9 नंबरपर्यंत आपले नंबर्स कंप्लीट होतात, म्हणून याला पूर्णांक म्हणतात. याला काय म्हणतात? पूर्ण अंक. कंप्लीट नंबर. याच्यासाठी अल्फाबेट कुठले वापरायचे आहेत? तर याच्यासाठी अल्फाबेट नाही आहे. याला अल्फाबेटच नाही आहे. ठीक आहे? नंबर 9 साठी अल्फाबेट नाही आहे. याला आपण काय म्हणतो? मंगळ म्हणतो. याला काय म्हणतात? मंगळ. मार्क्स. खूप एनर्जीचा ग्रह, खूप पॉवरफुलचा ग्रह आपण म्हणतोय. आणि या प्रत्येक ग्रहाला आपण काय करणार आहे? डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. झालं इथपर्यंत? प्रत्येक नंबर लिहून घेतले तुम्ही? आता आपल्याला काय करायचं? आपला नाव लिहा प्रत्येकाने आपलं. आता मी अल्फाबेट सांगितलेले आहेत, कुठल्या कुठल्या अल्फाबेटला किती किती काउंट करायचं. ठीक आहे? आता आपल्याला काय करायचं? आपलं प्रत्येकाने नाव लिहायचं. पूर्ण लिहायचं की फक्त आपलं नाव लिहायचं? नाही, पूर्ण नाव लिहायचं. आपण लिहूया आता. मॅडम काय काय वेळेला आपण नाव म्हणजे वेगवेगळं लिहितो? एक नाही, एक आपलं जे निर्मला, तुमचं नाव आहे निर्मला बेडगे, तेच हा. घ्यायचं फक्त. हा. मॅडम काय स्पेलिंग आता NIRMALA काय काय ठिकाणी वापरते मी, काय काय ठिकाणी NIRMLA. जे नेहमी डॉक्युमेंटवर कोणतं वापरतात? ALA. हा, तेच लिहा. आता समजा आपण फॉर एक्झाम्पल सुजाता मॅडमचं नाव घेऊ. सुजाता मोरे. ठीक आहे?
आता मला सांगा, सुजाता मोरे. मॅडम पूर्ण नाव घ्यायचं इथं. हा, सरनेम आणि नाव दोन्ही. आता सुजाताचा एस किती नंबरवर येतो सुजाता मॅडम सांगा? 3. 3. 3. एस येतोय 3 नंबरवर. यू किती नंबरवर येतोय? 6. 6. यू किती येतोय? 6 येते. हो. हा, जे किती वरती आहे? जे 1 वरती. ए वर, ए किती वरती आहे? टी. 1 वरच. टी किती वर? वरच. 4 वर. टी 4. 4 वर. पुन्हा एक. आता फक्त सुजाताची टोटल करा सुजाता मॅडम, किती येते? 7. 7 येते, बरोबर. हा एक नंबर मिळाला, बरोबर. आता मोरेचं काय येत आहे बघा बरं. एम फॉर किती? एम ला कुठला नंबर दिलाय? 4. 4. 4. 4. 4. ओ ला कुठला नंबर दिलाय? 7. 7. 7 आहे, बरोबर. आर ला काय दिलंय? 2. 2. हं. आता ईला काय दिलंय बघा. 5. आता 5. याची टोटल करा, किती येते? 9 येईल मॅडम. व्हेरी गुड, 9 येईल. आता 9, 7 आणि 9 किती होतात? 16 होतात का? 16. 16 म्हणजे किती होतात? 7. 16 म्हणजे किती होतात? 7 होतात, बरोबर. म्हणजेच काय, मॅडमचं नाव कुठल्या नंबरवर येत आहे? मॅडमच्या केतू. नावाचं टोटल किती वरती येते आहे? 7. मोरेचा ई 5 आहे ना, बरोबर. हो. हो. टोटल नाव मॅडमचं कितीवर आलेलं आहे? 7. 7 वर. आणि मॅडमचं नाव चं टोटल पण 7 आलं, आणि कंप्लीट नावाची टोटल पण किती आली आहे? 7, बरोबर. हा काय झाला आपला नेम नंबर. काय कॅल्क्युलेट केला आपण? नेम नंबर. आता उज्ज्वला मॅडम तुम्ही तुमचा करा. प्रत्येकाने आपला नेम नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला. नंबरवरनं मग मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येतो आणि काय काम पडतं. मॅडम मी माझा झाला. काढला? हो. व्हेरी गुड. आता पहिला प्राजक्ताचा काय आला नेम नंबर? प्राजक्ताचा आलाय 20 म्हणजे 2 ना? 2. हा, बरोबर. हा. हा, आणि प्राजक्ता दुडेचा आलाय 40. 40 म्हणजे 4 4, ना? बरोबर. हा. आता हा. 24व्या वर्षी तुमच्या आयुष्यात काय घडलं होतं? माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं. येस. हे आपण पुढे बघू अजून. अशा पद्धतीने इव्हेंट फाइंड आउट करता येतात. 20व्या वर्षी काय झालं होतं? माझ्या हा, काही नाही, कॉलेज चालू होतं, असं विशेष काही नाही सांगता येणार. एखादी इव्हेंट? नाही. द 42व्या वर्षी पण तुमच्या आयुष्यात काहीतरी होईल. अच्छा. अशा इव्हेंट आपल्याला आपल्या नंबरवरनं, नावावरनं फाइंड आउट करता येतात. झालंय तू सुवर्णा मॅडम, तुमचं झालं? झाले माझं. हा, ओके. हे समजलं का सगळ्यांना? नेम नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा शीतल मॅडम? हो मॅडम 8 आला मॅडम माझा. किती आलाय? 8. 8 नेम नंबर आलाय, बर. हो. आणि हे 8 नंबर आलाय. आधीचा किती आला होता फक्त शीतलचा? शीतलचाच शीतलचा 8 आलाय. 8 आलाय, बर. हो. आणि शीतलचा आणि सरनेमचा किती आला? गीतेचा? तेच आहे तो. गीतेचा कॅल्क्युलेट करा मग. हा, सुजाता मॅडम काय म्हणत होत्या? हा नाही मॅडम, झालं ते. झालं. माझा नंबर नेम 5 आलाय. व्हेरी गुड. नंबर नेम 5 आलं. टोटल 5 आलं की फक्त सुवर्णाचं 5 आलं? सुवर्णाचं 5 आलं. व्हेरी गुड. सुवर्णाचं 5 आलं. आणि त्याचं? इकेकर 8 आलं.
काय आलं? टिकेकर 8, 8 आणि 5 13. हा. दोघांची टोटल करायची. हा, दोघांची टोटल करा. 8 आणि 5 किती होतात? 13 होतात. 13 आणि 4. हा, आता मला सांगा 13व्या वर्षी तुमच्यासोबत काय झालं होतं? नाही आठवत. आठवतं काही? नाही. 31 वर्ष, तुम्ही 31 कंप्लीट आहात? 40 हा, 31व्या वर्षी काय झालं होतं? 95, 14, 17. 31 इयरला काय झालं होतं? काही इन्सिडन्स, काही घटना, काही ट्रॅव्हल, काही चांगली किंवा वाईट घटना? नाही आठवत? सुवर्णा मॅडम, सुजाता मॅडमच्या आयुष्यात काय झालं होतं 7व्या वर्षी? 7व्या वर्षी हम्म, नाही आठवत. 7व्या वर्षी मॅडम खूप लहान होते. ओके. सरनेमची शाळेतच टोटल होते. किती आली असं होती? स्पेशल होतं ना. सरनेमची टोटल किती आली होती तुमच्या? 7. 14व्या सरनेमची वर्षी टोटल पण आठवत नसेल ना? काय? 14व्या वर्षी 9व्या वर्षी, काय झालं होतं का? 14व्या वर्षी नाही, शाळेतच होती. असं स्पेशल असं काही नाही म्हणता येणार. अच्छा. आणि शाळेतच होती. 41 कंप्लीट झाले तुमचे? हो. 41व्या वर्षी काय झालं? 41व्या वर्षी नाही मॅडम, रुटीनच चालू आहे तसं पण. आठवत नाहीये, कारण तुम्ही तसा विचार नाही केला. जेव्हा तुम्ही शांततेने विचार करा आज. विचार काय करायचा बघा, ते पण सांगते. प्रत्येकाने विचार करायचा की नावाची जी टोटल आली, नावाची टोटल जी आली त्या वर्षी माझ्यासोबत काही घडलं होतं का? आडनावाची टोटल आली त्या वर्षी माझ्यासोबत काही घडलं होतं का? दोन गोष्टी झाल्या. ठीक आहे. नावाची टोटल, आडनावाची टोटल, त्या वर्षी आपल्या आयुष्यात काय घटना घडली होती. बरोबर. तिसरा पॉइंट काय येतो आहे? या दोघांची जी टोटल करतो आपण. फॉर एक्झाम्पल, सुजाता मॅडमची काय आली होती? 7 आणि 7 आलं होतं 14व्या वर्षी. 14व्या वर्षी काय झालं का ते बघायचं. ठीक आहे. आता किंवा 41व्या मॅडम वर्षी. माझे सरनेमची टोटल नाही येते ना? सरनेमची किती येते? 9 येते ना? मग 16व्या वर्षी काय झालं होतं का? हा. 16व्या वर्षी काय झालं होतं? 16व्या वर्षी टेन्थ झालेली. 10th स्टँडर्ड झालं होतं. आता तुम्ही हा. जर असं टोटल केलं तर 16व्या वर्षी अजून काही झालं असेल जे तुम्हाला आठवत नसावं किंवा काही घटना घडली असेल. ठीक आहे. 61व्या वर्षी अजून एक मिळतं की 16चं उलट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? 61 मिळतोय. त्या वर्षी तुमच्यासोबत काहीतरी होईल. काय केलं आपण? मॅडमला किती वर्ष मिळाले? एक तुमचं मिळालं आहे 7वं वर्ष. बरोबर. एक मिळालं आहे 9वं वर्ष, कारण 9 आलं म्हणून. नंतर या दोघांची टोटल केली, 9 आणि 7 16 होतात. मग 16व्या वर्षी मॅडम सोबत काहीतरी घडलं असावं. आणि नंतर याला जेव्हा उलट करू आपण, उलट केलं तर 61 होतो. त्या 61व्या वर्षी पण मॅडम सोबत काहीतरी घटना घडेल. मॅडम नवीन घर घेतील किंवा मुलीचं लग्न होईल किंवा सो अँड सो काहीतरी. कळलं? आता मॅडम हे परत सांगा ना. परत सांगते. ठीक आहे. मी माझ्या परत सांगूया आपण. एखाद्याच्या नावाची टोटल फॉर एक्झाम्पल 14 येते. ठीक आहे. हा ए व्यक्ती आहे. या व्यक्तीच्या नावाची टोटल किती आली? 14. तिच्या सरनेमची टोटल, फॉर एक्झाम्पल सरनेम आहे बी, सरनेमची टोटल आली 23. असं आपण कॅल्क्युलेट करू. ए व्यक्तीच्या 14व्या वर्षी त्याच्या आयुष्यात काहीतरी घटना घडेल. बरोबर. नंतर 23व्या वर्षी पण काहीतरी घटना घडेल. कळालं? जे आपली टोटल आली, प्रत्येकाने लक्ष द्या हा. विश्वजित सर समजताय, शीतल मॅडम लक्ष द्या. हा, जी आता आपण नावाची टोटल काढली, प्रत्येकाने आपलं नाव काढलं. एखाद्या व्यक्तीच्या नावाची टोटल 14 आहे. ठीक आहे. 14ची हे पण आहे 23. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात 14व्या वर्षी काहीतरी घडेल, 23व्या वर्षी पण काहीतरी घडेल. मग आता 14चं उलट किती होतं?
41. या व्यक्तीच्या आयुष्यात 41 वर्षाच्या पण वयात काहीतरी घडेल आणि 32व्या वर्षी पण काहीतरी घडेल. बरोबर. एक्झाम्पल घ्या असं. आता या दोघांची टोटल केली तर किती होईल? 37. बरोबर. 37 होईल. म्हणजे काय, या व्यक्तीच्या आयुष्यात 37च्या आयुष्यात पण काहीतरी घडेल आणि नंतर येतं 73. कदाचित ही व्यक्ती 73ला तिची डेथ होऊ शकते. कदाचित. कळालं? किंवा कदाचित ही व्यक्ती आजोबा होऊ शकते. राईट ना. 73व्या वर्षी काय होऊ शकतं असं खास इव्हेंट? इव्हेंट म्हणजे काय, चांगली किंवा वाईट घटना. हे 37 कसं काढलं मॅडम? काय केलं? 37 कसं काढलं? 14 + 23 केलं मी. आपण नाव आणि सरनेमची टोटल करतो. हे काय आहे? नाव आहे व्यक्तीचं. ए म्हणजे नाव, बी म्हणजे सरनेम. याची टोटल किती येते? 14 आणि 23 37 आले. हे झाले. अजून एक इव्हेंट मिळाली आणि त्यानंतर या 37ला मी उलट केलं. 37चं उलट केलं होतं तर 73 होतं. म्हणजेच काय, 14व्या वर्षी या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी घडलं, 23व्या वर्षी काहीतरी घडलं, 37व्या वर्षी काहीतरी घडेल, 32व्या वर्षी काहीतरी घडलं असेल, 41व्या वर्षी काहीतरी घडेल आणि 73व्या वर्षी पण काहीतरी घडेल. या काय इव्हेंट आहे. आता ज्याची डेट ऑफ बर्थ मी सांगत आहे, 14व्या वर्षी या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी घडलं होतं, 23व्या वर्षी या व्यक्तीचं आयुष्य काय झालं होतं, लग्न झालं होतं, 32व्या वर्षी ज्यांनी सांगितलं त्याला काय झालं होतं, 32व्या वर्षी याला काय झालं होतं, या व्यक्तीने घर घेतलं होतं, 37व्या वर्षी या व्यक्तीला काय झालं होतं, मुलगा झाला होता. ठीक आहे, ज्याच्याबद्दल मी सांगत आहे, नाव तर नाही घेणार मी. 37व्या वर्षी हिच्यामध्ये आयुष्यात काय झाली होती, मुलगा झाला होता. 41व्या वर्षी या आयुष्यामध्ये काय झालेलं आहे, ही व्यक्ती खूप सक्सेसफुल झालेली आहे. ठीक आहे. आणि 73 वर्षाची अजून ती व्यक्ती झालेली नाहीये, त्यामुळे 73 वर्षी मे बी तिची डेथ होऊ शकते असं आपण म्हणू शकतो. इव्हेंटच आहे. मे बी तिच्या मुलांनी घर घेऊ शकते किंवा त्याच्या मुलांनी घर घेऊ शकते, अशी इव्हेंट आहेत. या इव्हेंट आपण आपल्या नावाच्या सरनेम जे आहे ना, म्हणून का म्हणतात ना की नाम में बहुत कुछ रखा है. आपल्या नावात का बरं नावाचे व्हायब्रेशन वाढवायचे असतात? माझं नाव का बरं महत्वाचं आहे? खरंच माझं नाव माझ्यासाठी लकी आहे का, की माझं नाव मला प्रॉब्लेम देत आहे? हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. कळालं का विश्वजित सर? येस मॅम. कॅल्क्युलेट करता आलं तुम्हाला? हो हो मॅम, केलं. विश्वजितची टोटल किती येते? 28 येते, त्याची 10 म्हणजे टोटल 1 येते. 28 विश्वजितची आली. आणि हा. नंतर काय आली, हनकारेची सरनेम ची टोटल? अंकारेचे 21 आले. हा, आता आपण सरांचं कॅल्क्युलेट करू. सरांचं 21 आलं. आता 28 त्यांच्या नावाची टोटल आले, म्हणजे 28व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात काहीतरी घडेल. मे बी सरांचं लग्न होऊ शकते. 21व्या वर्षी काहीतरी घडलं असेल. आता 28ला उलट केलं तर किती होतं? 82. आणि 21ला उलट केलं तर 12. सर तुम्ही सांगू शकतात की या 21व्या वर्षी किंवा 12व्या वर्षी तुम्हाला काही काही अशी घटना घडली होती? आय थिंक 12व्या वर्षी ऑपरेशन वगैरे झालं असेल माझं. एक्झॅक्टली वर्ष माहित नाही, पण ऑपरेशन झालंय. येस, कळलं. ती हो बॅड घटना होती. बरोबर. हो. हा, याच पद्धतीने 82 वर्षापर्यंत सरांचं कदाचित आयुष्य असावं. सरांचं बरोबर आहे. बरोबर का? हा. येस. आणि नंतर येतं आहे की जेव्हा आपण नाव आणि आपल्या सरनेमची टोटल करू, ती किती वरती येते बघा बरं? 49 वरती येते. 49 वर आली का? 49 वर आली सरांच्या नावाची टोटल. हो. मग आता 49 वर्षामध्ये सरांचं काहीतरी होईल, काहीतरी घेतल्या जाईल, नवीन घेतल्या जाईल, काहीतरी घटना त्यांच्या आयुष्यात घडेल.
बरोबर. आणि नंतर येतोय 94 नंबर. त्याला उलटं केल्यानंतर इथे जर सरांच्या आयुष्यात दुसरी काही घटना असेल तर इथे सरांच्या आयुष्यात अजून काहीतरी घटना घडेल. कळालं? काय झालं प्राजक्ता मॅडम? मॅडम मॅडम मला ना माझ्या गाडीत खूप जीव आहे. तुम्ही म्हणे ना 20 इयर्स मध्ये तुला काय झालं, तर गाडी घेतली होती माझी 20व्या Yes. वर्षी. मी म्हंटल ना काहीतरी इव्हेंट होतेच आयुष्यात की आपण त्या वर्षी काहीतरी चांगली किंवा वाईट घटना अनुभवतो. तुम्ही गाडीचं म्हटलात आता म्हणून एकदम आठवलं मला. कळालं? मॅडम हा, हा मला पण माझा 7व्या वर्षाचा इव्हेंट आठवला. आठवा, सांगा आता मला. तेव्हा काचेची बरणी आहे ना, तर हा, काचेच्या बरणीवर मी बसली होती. म्हणजे पूर्ण माझ्या शरीरामध्ये काचा घुसल्या होत्या. म्हणजे पूर्ण वाईट तशा याच्यामध्ये बँडेज मध्ये बांधून आणलं होतं. बापरे, हा इव्हेंट होता म्हणजे. वाईट इव्हेंट होता. हा वाईट होता. समजलं आता काय असतं इव्हेंट? समजल्या का सुवर्णा मॅडम? तुम्हाला समजलं का? नाही समजलं तर मला सांगा, मी पुन्हा एक्सप्लेन करते. नक्की. तेजस्विनी मॅडम, तेजस्वी मॅडम, कोणाला समजलं नाही? आज आपण काय काय बघितलं? आपण आपला भाग्यांक बघितला, हो आपला हो आज मुलांक बघितला, हो आणि आपण आज काय बघितलं? प्रत्येक नंबरचा काय आहे, प्रत्येक नंबरला काय म्हणतात ते बघितलं. आणि आपल्या नावाची कॅल्क्युलेट केला नंबर, नावाचा नंबर, नेम नंबर कॅल्क्युलेट केला. उज्ज्वला मॅडम जमलाय का? इकडे इकडे कर. कुणाला जमलं नाही, समजलं नाही? समजलंय मला. आणि दोन्ही सेमच येत असेल तर मॅडम, जसं की म्हणजे माझं दोन्ही 8-8च येत आहे. 8 हात आहे, ठीक आहे. येस, आपण पुन्हा कॅल्क्युलेट करूया. समजा आता 8 कसं बनलं? जरा सांगताल शीतल मॅडम? म्हणजे टोटल 17 येते हा, नावाची मग पण, 17 घ्यायची. टोटल 17 येते तर 17 घ्यायची. इथे 17 आणि येते का? सरनेमची पण 17च येते. सरनेमची पण 17 येते. म्हणजेच काय, 17व्या वर्षी काय झालं होतं? नाही आठवत. बर, 17 येत आहे. 17 दोन्ही 34. एक इन्सिडन्स मॅडमच्या आयुष्यातला कमी झाला. ठीक आहे, मॅडमचं 17 दोन्ही असल्यामुळे कॉमन नंबर घ्यावा लागेल. 17व्या वर्षी एक इन्सिडन्स होईल, 71व्या वर्षी होईल, नंतर आहे ओके. 17 दोन्ही 34. बरोबर का? हो 34व्या वर्षी काहीतरी मॅडम सोबत घडेल, आणि 43व्या वर्षी मॅडम अजून काहीतरी फेमस होतील किंवा मॅडमच्या आयुष्यात अजून काहीतरी टर्निंग पॉइंट येईल. हे किती ओके इन्सिडेंट मॅडम. झाले? 4 घटना घडल्या. 4. हा, हो मॅडमचं सरनेमची टोटल आणि मॅडमच्या नावाची टोटल सारखी आल्यामुळे काय झालं, मॅडमची ही घटना मॅडमला आठवायला लागेल. मॅडम आज विचार करा किंवा आईला विचारा तुमच्या, की 17व्या वर्षी माझ्यासोबत काही झालं होतं का? ओके मॅडम. हा, नंतर 34व्या वर्षी तुमचं 34 वय कंप्लीट झालंय का? नाही. हा, मग आता 34व्या वर्षी अजून काहीतरी होईल, 43व्या ओके. वर्षी अजून काहीतरी होईल, आणि 71 वर्ष अजून काहीतरी एक घटना घडेल. आता मॅडमच्या नंबर सारखे असल्यामुळे मॅडमला किती इव्हेंट मिळाल्या? 4. 4. ठीक आहे. हो जेव्हा आपलं सरनेम आणि नेम एकाच व्हायब्रेशनवर येतं तेव्हा इव्हेंट कमी होतात. ओके. कळलं? मॅडम कारण की इथेही 17 आहे, इथेही 17च आहे. हो दोन्हीकडे 17 असल्यामुळे काय झालेलं आहे, इव्हेंट कमी झाली. म्हणजेच काय, नक्कीच 17व्या वर्षी तुमच्यासोबत काहीतरी घडलेलं आहे. ते तुम्हाला आठवावं लागेल, किंवा असं काही लग्न, ऑपरेशन किंवा काय, किंवा तुमचं काही सुरुवात झाली होती, किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला होता, हे आज तुम्ही चेक करा. ओके मॅडम. मॅडम मॅम ते 17 तारीख आहे तर 7 आणि 8 8 8 नंबर पण येऊ शकतो. नाही, 8 तर नंतर 8 पण येऊ शकतो. 8वा वय म्हणजे लहानपण होतं. मग 8व्या वर्षी म्हणजे 8 म्हणजे लहानपणी काही झालं असेल तर असं. मॅम हं? हा, सुजाता मॅडम. आपल्या लग्नाच्या आधीचे जे सरनेम आहे ते कॅल्क्युलेट करून ते पण आपल्याला हे होतं का, ते करता व्हायब्रेशन येतं, काम करतं? लग्नापर्यंतच्या इव्हेंट बघता येतं. हा मग
ते जर केलं ना तर मग 28व्या वर्षी माझं तेव्हा लग्न झाले ते हा सरनेम आधी जातं. हा मग तसं बघायचं की लग्नाच्या अगोदरचं पण नाव कॅल्क्युलेट करून बघायचं, त्याचे पण व्हायब्रेशन चेक करायचे की त्यांनी काही रिझल्ट मिळत आहे का. आणि 16व्या वर्षी म्हणजे 10th झालं म्हणजे तो पण मोठंच हे होतं की टर्निंग पॉईंट मिळतो तो एक आपला. टर्निंग पॉइंटच असतो, ती एक इव्हेंटच आहे. कळालं. आता मी जे सांगितलं आहे तेवढ्या याच्यात काही डाऊट आहे का? कारण आता हे बेसिक आहे जे मी सांगितलं की नाव कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा आता ह्या सगळ्या आता आपल्याला घरच्यांचं पण करता आलं पाहिजे. आज तुमचा होमवर्क तेच आहे. काय करायचंय? आपल्या मुलांचं, आपल्या आई वडिलांचं कॅल्क्युलेट करून बघा, सासू सासऱ्यांचं करा, नवऱ्याचं करा, की ज्यांचं अनमॅरिड जे लोक आहेत त्यांनी आपल्या बहीण भावांचं कॅल्क्युलेट करून बघा की त्यांची टोटल काय येत आहे, नावाची टोटल काय येत आहे, त्यांच्या आयुष्यात कधी घटना काय काय घडतील. आपण सतर्क राहू की नाही? सतर्क. हे बघा मी काय सांगितलं, पॉझिटिव्ह घटना पण घडू शकतात, निगेटिव्ह घटना पण घडू शकतात. अशा कंडिशनला आपण काय होतो, सतर्क राहतो की हे वर्ष मला काय करायचंय, जपून राहायचंय. चांगलं झालं तरी चांगलंच आहे, आणि जर काही चुकीची गोष्ट घडत आहे तर आपण पण अलर्ट राहणार, आपण पण सतर्क राहणार. समजतंय? नक्की समजलं आज शिकवलेलं तुम्हाला? हो मॅडम. नक्की. हो मॅम. हो. मग म्हणजे दशा अंतरदशा असेल. नाही, अंतर्दशा वगैरे तो खूप वैदिकचा भाग आहे. हा हे खूप सिंपल गणित आहे. ते वेदिकचा भाग आला. दशांतर दशा जे आहे ना ते वेदिक न्यूमरोलॉजी मध्ये येत. हा आपण खूप फाउंडेशन मध्ये बघतोय, आपण बेसिक सगळ्या गोष्टी बघणार. आणि या आपण जे काही शिकणार आहे याच्यामध्ये लोशू ग्रीड शिकणार. लोशू ग्रीडचं कॅल्क्युलेशन, लोशू ग्रीडनी स्टडी करणं, हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. ओके. मॅडम माझं 36 येते अच्छा. टोटल दोन्ही नावांची. आणि बरोबर आहे 36 म्हणजे मागच्या वर्षी घडलेले इन्सिडेंट्स. आणि आता 36 आलाय तर 63 ला पण काहीतरी घडेल. आणि तुमचे डेट ऑफ बर्थ 6 आहे ना? 15. 15 आहे 15 हा, आहे. 6 येतो. समजलं का सगळ्यांना आता आजचं सेशन? नक्की. आज मॅडम आपलं हा, कोण बोलतंय? तेजस्वी. हा बोला मॅडम. तेजस्वीचं 30 येते आणि झिरमिलेचं 23 येते. 30व्या वर्षी काहीतरी घडलं असेल, 23व्या वर्षी काहीतरी घडलं असेल, 3ऱ्या वर्षी काहीतरी घडलं असेल, नंतर आहे 32व्या वर्षी काहीतरी घडलेलं असेल. आणि त्याचं आणि टोटल करा, 30 आणि 23 53 होतात. 53. हा, 53व्या वर्षी काहीतरी घडेल आणि 35व्या वर्षी काहीतरी घडलेलं असेल. चेक करायचं आहे. 23व्या वर्षी लग्न झालेलं. मी म्हंटल ना काहीतरी होतच, ते लक्षात येतं हळूहळू जेव्हा आपण विचार करायला सुरुवात करतो की अरे काय झालं होतं. आता सुजाता मॅडमला आठवलं की माझ्यासोबत एक इन्सिडन्स घडला होता. त्यांना त्या पद्धतीने त्यांना काच लागल्या होत्या, बरोबर. ही मोठी घटना होती ना की पूर्ण शरीराला काचा लागल्या होत्या. तर अशा हो. पद्धतीने आपल्याला स्टडी करायचंय. प्रॅक्टिकल अप्रोच आहे की नाही? काही काही कठीण आहे का याच्यामध्ये? नंबरला समजून घेणं कठीण आहे का? नाही. आवडलं? जमेल? हो. नक्की. हो जमेल. मॅम. सगळ्यांना हो वाटतंय हो मला नक्की. जमेल म्हणून? हो कोणाला मॅडम. कठीण वाटतंय? नाही. विश्वजित सरांना कठीण वाटतंय का? नाही मॅम, जमतंय. जमतंय ना? नक्की. हो हो हो. ओके, थांबूयात आपण. येस मॅम. येस, आपण उद्या पुन्हा 5:30 वाजता भेटूया आणि पुढचं सेशन कंटिन्यू करूया. चालेल? ओके येस. मॅम. ओके. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू 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 सो मच. आत्मवंदन. थँक्यू थँक्यू. थँक्यू. थँक्यू थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू.